आने वाले 6 जून को छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक समारोह रायगढ़ किले पर बड़े पैमाने पर आयोजित किया जाएगा। इसकी जानकारी पूर्व सांसद संभाजीराजे छत्रपति ने आज कोल्हापुर में पत्रकार परिषद में दी। साथ ही उन्होंने रायगढ़ किले पर शिवाजी महाराज के दर्शन के लिए पहुंचने वाले लाखों शिव भक्तों से किले की स्वच्छता और अस्मिता बनाए रखने का आह्वान किया। 6 जून राज्याभिषेक सोहळा खऱ्या अर्थाने तो आता लोकोत्सव झालेला आहे। लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत। जिथं 2007 ला ज्यावेळी 6 जूनला राज्याभिषेक सोहळा आम्ही सुरुवात केला राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं, तरी मला आठवते की 500,000 लोक आले होते आणि मागच्या वर्षीपर्यंत जर अंदाज आपण घेतला तर 5 ते 5.5 लाख लोक 5 ते 5.5 शिवभक्त रायगडवर शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येतात। पण हे सगळं करत असताना सुद्धा राज्याभिषेक समितीची जबाबदारी आहे, आपल्या सर्व शिवभक्तांची जबाबदारी आहे की आपल्याला शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य आपल्यासाठी निर्माण करून दिलं आणि त्याचा प्रतीक म्हणजे दुर्गराज रायगड हा किल्ला आहे आणि हा दुर्गराज रायगड किल्ला स्वच्छ किंबहुना तिथे येणाऱ्या सगळ्या शिवभक्त जबाबदारपूर्वक कसं येईल या दृष्टिकोनातून आमची सर्वांची इच्छा आहे। लोक वाढलेत, जबाबदाऱ्या वाढलेत, ही कल्पना आहे। म्हणून माझा किल्ला ही माझी जबाबदारी आहे। या दृष्टिकोनातून सगळ्या शिवभक्तांनी यावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे। रायगड प्राधिकरणच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं शिवभक्तांना कुठं त्रास होऊ नये याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या व्यापक योजना, व्यापक सुखसुविधा त्यांच्यासाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। कुठेही कमी पडणार नाही याची माझी गॅरंटी मी देऊ इच्छितो। पण शेवटी एका गडावर 5 लाख लोक येणं, इतक्या प्रतिकूल परिस्थितीत लोक येऊन तिथं राहणं हे काय सोपं नाही आहे। आणि म्हणून शिवभक्तांना येत असताना सुद्धा आपण स्वच्छता आपला हा शिवाजी महाराजांचा किल्ला जसा आहे तसा राहावा या दृष्टिकोनातून यावेळीच्या 6 जूनचा राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून हे आम्ही प्रमोशन करायला लागलोय। काल सुद्धा पुण्याच्या बैठकीमध्ये हाच संदेश होता की सगळ्यांनी तिथं यावं, आनंदाने यावं, शिवाजी महाराजांना अभिवादन करावं। आपण शिवाजी महाराजांचं एक जी आपली अस्मिता आहे त्यांच्यातनं एक त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जावं। पण हे सगळं होत असताना दुर्गराज रायगड किल्ल्यावर कुठेही अशी गोष्ट होऊ नये जेणेकरून आपल्याला लोकांना उत्तर देता येणार नाहीत, अशा गोष्टी काही तिथे घडू नयेत या दृष्टिकोनातून ह्या 6 जूनच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही वेगळेपण हे नेहमी कालपासून बोलायला सुरुवात केली।